नमस्कार मंडळी, मायबोली ब्लॉग्स तर्फे तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये। आता आपण चाललो आहोत एका कार्यशाळेमध्ये। काय विशेष आहे ते तिथे जाऊनच समजणार आहे। अंधेरी पूर्व येथे ही कार्यशाळा आहे। चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल तेव्हा लाईक करा आणि कमेंट करा। गणपती बाप्पा मोरया। श्याम काकांच्या कार्यशाळेमध्ये आज आपण ही मूर्ती बघणार आहोत। अच्छा, हे जे मूर्तीवरती कोटिंग केलेलं आहे त्याला काय म्हणतात? पहिला आम्ही व्हाईट वॉश मारून घेतलाय। त्याच्यावरती जसं बॉडी कलर हवा असतो हा गणपती असं बघितलं तर विष्णू रूपामध्ये आहे, कारण शेषावर आहे म्हटल्यावर विष्णू रूपानं। अच्छा, पण जेव्हा मूर्ती ज्या आहेत त्यांना व्हाईट वॉशमध्ये हवी होती, त्यामुळे आम्ही व्हाईट वॉश मारून त्याच्यावरती अब्रक मारलेला आहे आणि गुलाबी कलरची फक्त त्याला शेडिंग दिलेली। अच्छा, तुझं नाव सांगशील? माझं नाव मनीष परब। आणि किती वर्षापासून करतोयस तू? मी आधी या कारखान्यात माझे आजोबा यांचे मित्र आहेत, त्यांच्यासोबत यायचो, त्यापासून आवड लागली, त्यापासून मग। अरे वा, म्हणजे तरी किती वर्ष झाली असतील साधारण? आता मला 21 वर्ष झाली। तर मी येतो 3-4 वर्षाचा असल्यापासून। अरे बापरे, म्हणजे बघा। आणि तू कोणत्या गोष्टीपासून सुरुवात केली होतीस जेव्हा तू 3-4 वर्षाचा असताना यायचास इकडे त्यावेळेला? मूर्ती घासण्यापासून ते आत्ताचा प्रवास आपल्याला बघायला मिळतोय। आज काय करणार आहेस तू, आम्हाला काय दाखवणार आहेस? गणपती आता पूर्ण आलेला आहे, आता फक्त डोळ्यांची आखणी आणि सोन्याचं काम बाकी आहे। चला बघूया मग।
छान मस्त. गणपती बाप्पा मोरया. आणि आपण आलो आहोत श्याम काकांच्या कार्यशाळेमध्ये. श्याम काका जे आहेत ना ते माझे काका आहेत, सुरेश काका. तर त्यांचे मित्र आहेत आणि काकांनी मला सांगितलं की एकदा श्याम काकांच्या कार्यशाळेत आपण जरूर जाऊन बघूया. तर आज आपण इकडे आलेलो आहोत आणि श्याम काकांना भेटणारही आहोत, त्यांच्याशी गप्पाही मारणार आहोत. आणि आज ते काय आपल्याला गणपतीबद्दल सांगतील, कसं काम ते किती वर्ष करतायत आणि काही आखणीही आपल्याला आज बघायला मिळणार आहे. नमस्कार काका. गेली किती वर्ष तुम्ही हे काम करताय? मला 50 वर्ष झाली याला. 50 वर्ष झाली ना. तर काका आता आपल्याला दाखवत आहेत की डोळ्यांची आखणी कशी केली जाते ते. काका असं म्हणतात की गणपतीच्या डोळ्यांमध्येच सगळं काही असतं, म्हणजे जे जिवंतपणा येतो मूर्तीमध्ये, डोळ्यामध्येच सगळं काही कला ही डोळ्यामध्ये दाखवतो. साधारण किती वर्षापासून हे मूर्तिकाम करतात तुमच्याकडे? वंश परंपरा? आमची वंश परंपराच आहे. आजोबा करायचे. तुम्ही पण बघून बघूनच शिकला? त्यावेळेला कसं होतं की वडील एकटे कमवणार आणि 5-6 भावंड, वडील पोस्टामध्ये होते ना, त्यांना भारी होती, पगार पण पेमेंट पण कमी होतं ना. कमी होतं. मला सांगितलं तुम्ही काम कर, तुम्ही पोट भर कुठे. बनवायला 2 ते 3 ब्रश वापरलेत ना?
2 ब्रश. आतापर्यंत किती फुटाची तुम्ही मॅक्सिमम किती फुटाची मूर्ती बनवलेली आहे? मी 10 फूट 12 फुटापर्यंत मूर्त्या बनवल्या केलेल्या आहे. कशी पाणीदार दिसतात ना आता. नाही त्यांच्या. आणि त्याला कसं माहिती आहे, गुलाबीमच सगळं पाहिजे, दुसरे कलर टाकायचे नाही. 1 कलरमध्ये आहे ना, कलरिंगमध्ये असं तर आणखी फुलं चालू असतं. ते कसे वेगवेगळे कलर आहेत वेगवेगळे केलेले. ना, त्यांना अशा पद्धतीचा पाहिजे. असं पूर्णच गुलाबी, शॅडो पण नाही, गुलाबीमच करावं लागतं. एक मूर्ती संपूर्ण बनायला पूर्णपणे किती वेळ लागतो बाबा? क्लेमध्ये हां, आता हे जे तुम्ही बनवता ना, म्हणजे पूर्ण मातीपासून, म्हणजे तुम्ही माती मळून वगैरे असं बनवता की कसं? हां, ती माती मळावी लागते. हां, माती मळावी. ती एक मूर्ती बनवायची म्हटलं तर पहिली माती भिजवावी लागते. भिजवल्यानंतर परत ती मळावी लागते. त्यानंतर मग ती डायमध्ये टाकावी लागते. डायरेक्ट होत नाही. 2 दिवसामध्ये एक मूर्ती रेडी होते. एक मूर्ती रेडी करायला 15 दिवस लागतात सुकेपर्यंत. मातीची मूर्ती लवकर सुकत नाही. पण म्हणजे कलर वगैरे त्याच्या पुढे ओल्यावर पेंटिंग होत नाही. फ्लोरेसेंट लाईटीवर टेन्शन नाही, लाईटीवर रिटर्न देतात कलर. आता हे जे शॅडो मारलेत ना कलरिंगचे, त्या फ्लोरेसेंट लाईट टाकली ना कलर ते वेगळ्याच दिसणार.
अच्छा, हे जे तुम्ही डोळ्यांना वगैरे केलंय हे सगळे फ्लोरोसेंट फ्लोरोसेंट कलर लायटिंग टाकलं तर वेगळं नाही. मस्त. हे आतले आहेत ना सगळे बाहेर रिटर्न येणार. असं वाटणार की आपल्याला गणपती बघतो. मगाची मूर्ती आपण बघितली आहे आणि आता गणपती बाप्पा बघा कसं छान सजलेले दिसतात. आणि या कार्यशाळेमध्ये श्यामकाकांबरोबर 3 वर्ष हा मुलगा 3 वर्ष काम करतोय. तुझं नाव काय? अच्छा, आणि तू आता काय करतोयस? मी गोल्डवर आणि शाईन येण्यासाठी शाईन अस्तर मारतात ते मारतो. त्याला अस्तर म्हणतात का? हां. हां हां हां. म्हणजे हे थोडंसं शायनी शायनी दिसतंय. आणि हे साधारण किती वेळ ठेवायला लागतं मारून? लगेच सुकतं, जास्त वेळ नाही लागत. लगेच सुकतं म्हणजे आजच्या आज नंतर तू गोल्डचं काम पण करू शकणार आहेस. अच्छा, आवडतं तुला हे काम करायला सगळं? हो. आणि सुरुवात कशी केलीस? म्हणजे 3 वर्षापूर्वी जेव्हा तू हातात काम घेतलंस तेव्हा तू काय करायचंस पहिलं? सोलाच मारायला घेतलेलं. हां, अच्छा. आणि आता काय काय करतोस? आता 3 वर्षात काय काय शिकलास? म्हणजे पेंटिंग वगैरे याची करतो. हां. शेडिंग वगैरे अजून शिकलो नाही. हां, मस्त. म्हणजे सगळे जे दागिने आहेत बाप्पाचे ते आता गोल्डन कलरमध्ये करणार, बरोबर ना? आता आपल्यावर श्यामकाका आहेत आणि त्यांनी आत्ताच जे काम सुरेख डोळ्यांची आखणी केली ती आपण आता बघितली. नमस्कार काका. नमस्कार. कसं वाटतं हे काम करताना? म्हणजे वर्षभरातनं तुम्हाला गणपतीचं काम एकदाच येतो, पण मग त्याची किती आतुरतेने वाट बघता तुम्ही? मी तर आतुरता म्हटलं माझं मे महिन्यात काम चालू गणपतीचं. तर माझी जी कस्टमर आहेत जुने आहेत 50 वर्षाचे, मला स्वतः फोन करून सांगतात आमचा गणपती तुम्हीच करून द्या. अरे वा. आम्ही बाहेर जाणार नाही. आताचे जे मूर्तिकार आहेत वेगवेगळ्या, जनरली आता POPच्या मूर्ती जास्त बनवल्या जातात, कारण जेव्हा विचारलं जातं तेव्हा बोलतात की त्या परवडायला पण तुमचं काय सांगणं आहे? तुम्ही या मातीच्याच मूर्तींवरती काम करताय तर? मॅडम की देव म्हणून लोक खर्च करतात देवासाठी, पूजनासाठी. शास्त्रामध्ये कसं आहे की ही पाण्यामध्ये वितळलं पाहिजे. अक्षरशः ही शाडू मातीचीच मूर्ती पूजेसाठी लावली पाहिजे. बरोबर, असं माझं तर एक धोरण आहे. मी पूर्वी करत होतो प्लास्टरचे, आता बंद का केले? स्वतः मी तर बघितलं बघा समुद्रकिनारी शेवटला BMC उचलून ती गाणीत टाकते. तर काय उपयोग आहे? लोकांकडनं आपण बँकेचा पैसा घेतो, शेवटला काय ती दुर्दशा देवाची. म्हणून मी POP बंद केला आणि सीधा शाडू मातीत ठेवली. बरोबर आहे. हे तुमचं एक सांगणं आम्हाला खूप आवडलं आहे आणि सगळ्यांनी या गोष्टीचा जरूर विचार करावा असंही आहे. साधारण यावर्षी तुम्ही किती मूर्त्या घेतल्या आहेत करायला? यावर्षी मी काय जास्त नाही 30पर्यंत मूर्त्या बनवल्या. त्याच्यापासून आहे धंदा म्हणूनच आपलं चालू केलं. व्यवसाय तुमचा ना आजोबांपासूनचा व्यवसाय जसं तुम्ही सांगितलं तो तुम्ही पुढे सुरू ठेवलेला आहे आणि खूप छान आम्हाला आज तुम्ही दाखवलं आहे तिकडे. तुम्हाला तुमच्यातर्फे काही सांगावं असं वाटतंय? त्यासारखं मॅडम वयाच्या 7वी पास झाल्यापासून मी अजूनपर्यंत हेच काम करतो. अच्छा. मूर्ती बनवायचं. नोकरी केली 10 वर्ष मी, पण मला त्याचं काय फॅब्रिकेशन लाईनला मी सोडली नोकरी 10 वर्ष. लहानपणापासूनच ही कलेतच आहे. वडील सांगायचे मला तरी तू शिक्षण घे. म्हणून नाही, मला गणपती बनवायचं आहे, मला मूर्तिकार व्हायचं आहे. अच्छा, हे तुमचं लहानपणापासूनचं धोरण होतं आणि आता तुमच्या कार्यशाळेमध्ये ज्या दोघांना आपण भेटलो त्यांनाही ती तितकीच आवड त्यांच्यामध्ये आलेली आहे आणि खूप बरं वाटलं. म्हणजे युवा पिढी पण आता मातीच्या मूर्त्यांकडे त्यांचा जो कल आहे तो खूप चांगला आहे. गणपतीच्या मूर्त्यांव्यतिरिक्त तुम्ही अजून काही म्हणजे जसं नवरात्रीसाठी म्हणा किंवा अशा इत्यादी मूर्त्या बनवता का? मॅडम ती मी दशामा म्हणून असतो गटारिया मोश. बरोबर. त्या पण माझ्या मूर्त्या असतात, पण क्लेच्याच. POP नाही ठेवत माझ्या कारखान्यात. तसं नवरात्री पण मी स्वतःच मातीच्याच बनवतो. मातीच्याच. आता काय झालं आहे 15 दिवसांनी माती सुकत नाही, त्यामुळे मी काय जास्त नाही एकच मूर्ती बनवणार आमच्या मंडळापुरती. कारण सुकत नाही मातीनं. माती सुकायला 1 महिना जातोच.
15 ते 20 दिवस पाहिजे. बरं छोटी मूर्ती सुकू शकते, मोठी 3 फुटांचं सुकायला 1 महिना लागतो मूर्ती सुकायला. मातीचं वगैरे सोर्सिंग तुम्ही साधारण कधीपासून करता आणि कुठून येतं? हे सगळं गुजरातून येतं, वावलं गुजरातवरून येतं. पॅकेट येतं, 25 किलोचे पॅकेटिंग येतं. आणि काका मला एक प्रश्न विचारायचा, तुम्ही सांगितलं तुम्ही फार लहानपणापासून 7वीत असल्यापासून तुम्ही सुरू केलं, बरोबर आहे? तिथपासून ते आत्तापर्यंत किती बदल झाला आहे मूर्त्या बनवण्यामध्ये किंवा सगळे कॉन्सेप्ट म्हणा? तुम्हाला काय पहिली गोष्ट आवडायची? आणि क्लेमध्ये मला भरपूर अनुभव आला. मी स्वतः कुठचीही मूर्ती डायरेक्ट हाताने बनवू शकतो. मला त्याचं डाई हवी असं काही नाही की डायवरही मूर्ती करणं, एवढा मला इकडे मातीचा एक्सपिरियन्स झाला. तर आता तुमचं असं म्हणणं आहे आता डाई जास्त वापरले जातात आत्ताच्या याच्यामध्ये डाई जास्त, कारण कमी मटेरियल फास्ट प्रोडक्शन निघतं म्हणून, बाकी काय नाही. तर हाताने जर एक मूर्ती मी बनवायला गेलो तुम्हाला 5 दिवस जाणार. स्वाती आर्टला पण काम केलं, ओम नमः शिवाय सिरियलमध्ये. अच्छा. हां, ते गरुड बनवायचं होतं मोठं 12 फुटाचं, ते मी केलं होतं सिरियलमध्ये. एक सर्प केला होता मोठा 9 फुटाचा त्याच्यामध्ये. त्या सिरियल मला फिल्म लाईनला पास पण देत होती माती मोल्डर. मी माझ्याकडे माझी रिक्षा चालवणार, गणपती बनवणार, काय याच्यावर मला परत बाहेर साईडची कामं म्हणून नाही सांगितलं. आणि मॅडम मला क्लासेस चालू करायचे होते लहान मुलांचे. लहान मुलांना, शाळेच्या मुलांना शिकवलं ना घरी बसून. भरपूर मागे लागले पोरं, मी क्लासेस घ्या. मी असतो गावाला, आता शाळेत प्रत्येक शाळेमध्ये आता आहेत ते हो. आणि आता बरेच जण करतात की गणेशोत्सवाच्या पूर्वी हे छोटे छोटे क्लासेस. तर जरूर तुम्ही विचार करा काका, म्हणजे कधीतरी त्या क्लासला मी पण जॉईन होईन. विचार चालला होता पण कसं मूर्ती बनवायची, कशी घडवायची. नाही, खूप छान, म्हणजे हा पण एक कॉन्सेप्ट तुम्ही खूप छान सांगितलात. आणि खरोखरच म्हणजे जी मुलं तुमच्याकडे काम करतायत त्यांनी जरी सुरू केलं आणि तुम्ही मार्गदर्शन केलं तरी ते खूप छान आहे. या गणपतीला फेटा बांधणार आहे ना म्हणून. आणि हा जो गरुड बनवला आहे ना त्याला पाठी पिसं लावून म्हणजे एक रिअल इफेक्ट देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हे पूर्ण ड्रॅपिंग होणार आहे. सुंदर निळ्या रंगाची मूर्ती आहे. तिचीच मूर्ती आहे ही, पण हाताने केलेली आहे. किती काळेभोर केस, सुंदर बाप्पाचे, त्याच्यावर छोटासा मुकुट आणि बाल गणेश आहे. हा बाल गणेश आहे. श्याम काकांना भेटून मस्त वाटलं आणि आपल्याला त्यांनी छान आखणीही दाखवलेली आहे. ते खूप सुंदर सुंदर मूर्त्या गणपती बाप्पा आपण बघितलेल्या आहेत. काका खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज आमच्याशी इतक्या गप्पा मारल्यात त्याच्याबद्दल. गणपती बाप्पा मोरया.